भारत मुक्ती मोर्चाचे नागपूर ते RSSच्या मुख्यालयावर विशाल महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात आज मराठी पत्रकार भवन ते पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचशिला मोहोड यांनी या संदर्भात या पत्रकार परिषदेला विस्तृत माहिती दिली आहे. भारताच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या वतीने चरणबद्ध आंदोलन पुकारले आहे. RSS आणि भाजपच्या लोकांनी षड्यंत्रपूर्वक बॉम्बस्फोट भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी ओरिसा सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ बॉम्बस्फोटचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मिश्राम व राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी संघ कार्यालय नागपूरवर निषेध मोर्चा काढणार आहे. याच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून संपूर्ण भारतातील 725 जिल्हाधिकारी कार्यालय व धरणे आंदोलन झाले असून दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे जिल्हास्तरीय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गेली 50 वर्षे बॉम्बस्फोटच्या वतीने मूल निवासी बहुजन वर्गाला जागृत करण्याचे काम करण्यात येत आहे. 95 वर्षापासून या देशांमध्ये ओबीसी बांधवांनी जातनिहाय जनगणना करण्यात आली नाही. याच विषयाला धरून ओरिसा येथे बॉम्बस्फोटने राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते. मात्र या देशातील ओबीसी बहुजन वर्गाला एकत्रित येऊ न देण्याच्या उद्देशाने या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी ओरिसा सरकारने नाकारली. जर ओबीसीची जातीयनिहाय जनगणना झाली तर ओबीसी शासन प्रशासनातील असमानतेबद्दल सत्य बाहेर येईल. या षड्यंत्रपूर्वक विचाराने अधिवेशनाची परवानगी नाकारण्यात आली होती. संविधानाच्या कलम 14/19-21च्या नुसार सभा घेण्याच्या, आंदोलन करण्याचा, मोर्चा काढण्याचा, संघटना स्थापन करण्याचा समतेचा अधिकार भारतीय नागरिकांना मिळालेला आहे. मात्र या संविधानिक हक्काला संपवण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत आहे, अशा प्रकारचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये यावेळी करण्यात आला. या पत्रकार परिषदेला अमरावती जिल्हा आंदोलन प्रभारी माननीय डॉक्टर पंचशिला मोहोड, प्रभारी प्रवीण सवई हे उपस्थित होते. तर गौरव किटुकले, बहुजन मुक्ती मोर्चा प्रभारी अमरावती हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. तर अन्यही पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी पंचशिला मोहोड यांनी संपूर्ण विस्तृत माहिती या मोर्चासंदर्भात दिली. तर हा मोर्चा आता उद्या निघणार असून या मोर्चात मोठ्या प्रमाणात सर्व ओबीसी बांधवांनी व समाज घटकांनी सहभागी व्हावे असे आव्हान पंचशिला मोहोड यांनी केले आहे. पंचशिला मोहोड, जिल्हा आंदोलन प्रभारी भारत मुक्ती मोर्चा. तर आम्ही आज ही पत्रकार परिषद जी घेतलेली आहे त्याचा मुद्दा असा आहे की 22 फेब्रुवारी 2026ला आम्ही RSSच्या मुख्यालयावर महामोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा माननीय वामन मिश्राम साहेब जे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात निघणार आहे. आणि हे जे आमचं आंदोलन आहे 22 फरवरीच्या अगोदर आम्ही त्याची 4 टप्प्यात तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये 7 जानेवारीला आम्ही निवेदन दिलं आहे प्रत्येक कलेक्टर ऑफिसला 725 जिल्ह्यामध्ये. त्यानंतर 19ला आम्ही प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर धरणं आंदोलन केलेलं आहे. आणि त्यानंतर 28 जानेवारीला आमची संपूर्ण 725 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी प्रदर्शन रॅलीचं आयोजन होतं. परंतु माननीय अजित पवारांचं अकाली निधन झाल्यामुळे आम्ही आमचा जो मोर्चा होता तो कॅन्सल केला. आणि हा मोर्चा RSS आणि BJP हे जे आमच्या मूलभूत अधिकाराचं हनन करत आहे, उल्लंघन करत आहे. जसं आम्हाला संविधानाचे 19 आर्टिकल, संविधानाचे 14 आर्टिकल, 21 आर्टिकल या अन्वये आम्हाला शांततेने सभा घेण्याचा, शांततेने मोर्चे काढण्याचा, त्यानंतर आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर हे आमच्या जे मूलभूत अधिकार आहे त्यावर गदा आणत आहे. आणि आमचं राष्ट्रीय अधिवेशन होतं बॉम्बस्फोटचं, हे ऐनवेळ याची परमिशन रोखल्या गेली. तिथे आमचा करोडो रुपये खर्च झालेला होता. आमचे लाखो लोकांनी तिकीटं काढलेले होते. तर ही परमिशन ओबीसीची जातीने जनगणना होऊ नये या IUMचा जो मुद्दा होता त्याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून रद्द करण्यात आली, ऐनवेळ रद्द करण्यात आली. आणि त्याच्यामुळे हे जे कार्य आहे हे सगळं संघाच्या कार्यालयातून चालतं. म्हणून आम्ही संघाच्या कार्यालयावर 22 फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे. उद्याच्या मोर्चात किती लोकसंख्या असू शकते का? 300 ते 500 पर्यंत असतील. म्हणजे RSSच्या याच्यावर मोर्चा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये देशभरातून 10 लाख लोक येतील.